शिंदे यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी स्पष्टीकरणात धमकी, स्पष्ट करणार का सायबर खाकी? प्राईम मीडियाचा शोध हा वास्तवचा विस्तव राहणार. त्या विस्तवाची झळ ही फिर्यादीपासून आरोपीपर्यंत पोहोचणार की फिर्यादीच आरोपी निघणार, हा सायबर तपासाचा भाग आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून देऊळगाव राजा शहरात एक उच्चभ्रू डॉक्टर असलेल्या देव माणसाचा हायटेक ग्रुपवर व्हायरल केलेल्या एका अनोळखी महिलेसोबत अश्लील चाळेच नाही तर कर्मकांड करतानाचा व्हिडिओ हा 9 मे 2025 रोजी बाळकृष्ण उर्फ बंडू भावसार यांच्या अल्पशा आजाराच्या निधनानंतर भावपूर्ण श्रद्धांजली रेग लागली असताना नाव बदलून शिलवंत कावरे यांनी व्हॉट्सअपवर 11:52 भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तदनंतर 29 मिनिटे नंतर 12:21 9423447548 या नंबरवरून 4 अश्लील व्हिडिओ क्लिप आल्या आणि 12:22 झाले आणि 5वी व्हिडिओ क्लिप आली. तब्बल 6 मिनिटे ही क्लिप ग्रुपवर राहिली. प्राप्त माहितीवरून व्हिडिओ क्लिप टाकणाऱ्यांनीच डिलीट केली. तदनंतर सायबरला तक्रार. त्यानुसार डॉक्टर रामदास शिंदे यांनी कधी नव्हे त्यांच्या धर्मपत्नीला सोबत घेऊन दिलेले स्पष्टीकरण, त्या स्पष्टीकरणाने ऐकविण्यात आलेली धमकी हे सर्व काही सांगून जाते. सायबरला दिलेल्या डॉक्टर रामदास शिंदे यांनी तक्रारीनुसार सायबरने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविलेल्या व्हिडिओ क्लिपचे रिपोर्ट हे सुद्धा फिर्यादी आरोपीच्या मनात दहशत निर्माण करणारी राहणार आहे. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा. नमस्कार, मी डॉक्टर रामदास शिंदे. मला माहिती मिळाल्याप्रमाणे गेल्या 3-4 दिवसापासून माझा चेहरा वापरून तयार केलेले काही व्हिडिओज समाज माध्यमावर व्हायरल केले जात आहेत. हे व्हिडिओ जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर कम्प्युटरवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीपफेक, ChatGPT सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून माझी प्रतिमा मलिन करण्याच्या आणि मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने तयार करून पसरवण्यात येत आहे. याचा आणि माझा दूरपर्यंत काही संबंध नाही आणि कुठलाही गैरप्रकार माझ्याकडून घडलेला नाही. हे विकृत मनस्थितीच्या विचारधारेतून तयार करण्यात आलेले आहे. या प्रकरणाची रितसर तक्रार आम्ही सायबर क्राईम विभागाला केलेली आहे. सायबर क्राईम विभागाला जी आम्ही रितसर तक्रार केलेली आहे त्याची ही कॉपी आहे. आणि जे कोणी या व्हिडिओज तयार करण्यामागे, फॉरवर्ड आणि व्हायरल करण्यामागे सामील असतील त्यांची अत्यंत कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे व ज्यांच्याकडे मार्क व्हिडिओ सेव्ह आहे तो तत्काळ डिलीट करावा, अन्यथा सायबर सेलद्वारे तपास करून APK फाईलची शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. आम्ही शेवटपर्यंत याचा पाठपुरावा करीत आहोत. या सर्व प्रकरणात माझा परिवार व सर्व स्नेही माझ्यासोबत भक्कमपणे उभे आहेत. यासारखे निंदनीय प्रकार आपल्या कुणासोबतही होऊ शकतात, म्हणून आपण सर्वांनी खबरदारीपूर्वक आपली व आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.